नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 28 वर्षाच्या तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली। या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। मृत तरुणाचं नाव अक्षय शेट्टे असून तो कोतवाली परिसरातील शिवाजी पुतळा इथला रहिवासी आहे। अक्षयचा मोठा भाऊ मयूर शेट्टे हा दारूच्या नशेत घरी येऊन आजीसोबत त्यानं मारहाण केली। त्यामुळे अक्षयनं आपल्या मित्रांसोबत मयूरला समजवण्यासाठी त्याचा शोध सुरू केला, मात्र मयूर सापडला नाही। मयूरच्या 3 मित्रांसोबत त्यांचा वाद झाला आणि त्यांच्यात हाणामारी झाली। या हाणामारीमध्ये तिघांनी अक्षय आणि त्याच्या साथीदारांवर हल्ला केला आणि अक्षयवर धारदार शस्त्रानं अनेक वार करण्यात आले। गंभीर जखमी अक्षयला त्याच्या साथीदारांसह मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। मृतकाचा भाऊ मयूर शेट्टे याला पोलिसांनी अटक केली असून रितेश डेंगे, अमोल खुरसोड आणि अर्पित बुधे यांचा शोध सुरू आहे। रितेश डेंगे व त्याचे 2 मित्र त्याचा पाठलाग करत आले व पाठलाग करीत येत असताना त्यांनी राम कुलर चौकाच्या समोर एकाने चाकूने मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यात मी अंकित चव्हाण आणि आकाश पटले यांना जखम चांगली होती त्यांची पण त्यांनी दोघांनी पण स्कूटीच्या सहाय्याने ते पळाले तिथून आणि तिथे घटनास्थळावर अक्षय शेट्टे हा लपून बसलेला होता। अक्षय शेट्टे जेव्हा लपून बसलेला होता तेव्हा त्यांना कळले की अक्षय शेट्टे इथेच आहेत। त्याला त्यांनी बाहेर काढलं व त्याला त्याच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात चाकूने वार केला आणि तो तिथेच पळून होता। तर ही सर्व घटनास्थळ एक घटना टाईम 10 10:30 वाजता दरम्यानचा आहे। त्याच्यामध्ये गंभीर जखमी झालेला अक्षय शेट्टे आहे हा नंतर 16 तारखेला सकाळी डेथ झालेला आहे।